माझं नाव अंजना दादाराव शिंदे. ती मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती, त्याला खूप मारलं होतं त्यांनी. इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात. तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून. अरुण रोडगे आणि ते शकली जाधव का काहीतरी, काय शकली जाधवच त्यांनी हे केले होतं बघा त्याला. त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे. काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती, ते काही सांगितलं नाही. पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं, लय लागलं होतं त्याला माग. तिथं झालं परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली त्यांची. तेवढंच. त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्याने हे केलं. काय चिठ्ठीत चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नावं लिहिलेलं आहे. आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं. मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा झालं, एवढंच केलंय त्यांनी. मागणी काय नाही, त्यांचं काय करा ती करून आमचं, त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यावर 4 लेकर आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काही सुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकर. काय करायचं सांगा? या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काय एफआयआर वगैरे दाखल केली नाही? काही नाही, सांगितलं फक्त त्याने. म्हणला होता खूप मारले, पोरांनी मारलं होतं त्याला, बसायला उठायला येत नव्हतं. त्यांनी एक गुन्हा दाखल केला होता म्हणजे त्यावेळेसच त्यांच्यावरच, दोघांना. अरुण रोडगे आणि आपलं ते ह्याच्यावर एकावरच केलं होतं, ते शकील जाधव, अखिल जाधव का काय, शकली जाधव, त्यांच्यावर त्यावेळेस. तेच भांडण मारहाण केल्यामुळेच त्याला. आणि ते झाल्याशिवाय म्हणजे आता बॉडी, आता मुलगा तर गेला म्हणजे बॉडी काय आम्ही हे करणार? काहीतरी त्याचं हे करायलाच पाहिजे. काय नेमकं कारण काय? काय तर तुम्हीवरनं काहीतरी कारणावरनं भांडण झाल्यावर एवढं असते का म्हणजे?